नमस्कार. आपले खूप खूप मनापासून स्वागत. नवरात्रीची सांगता ही दसऱ्याने होते. विजयादशमी म्हणून दसऱ्याला ओळखले जाते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हटले जाते. अश्विन शुक्ल पक्ष दशमीच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून सीतेला सोडवले होते. तेव्हापासून दसरा साजरा करण्याची पद्धत आहे. तसेच या दिवशी रावणासह कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्याचेही दहन केले जाते. दसरा हा सण हिंदू सणांमध्ये प्रामुख्याचा मानला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा हा सण. पौराणिक कथेनुसार या दिवशी दुर्गा देवीने देवी चंडिकेचे रूप धारण करून महिषासूर नावाचा राक्षसाचा वध केला होता. या दिवशी दुर्गा आणि सरस्वती देवीच्या पूजनेला विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशी सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. तसेच या दिवशी आपट्यांच्या पानांना सुद्धा विशेष महत्त्व आहे. पाटीवर किंवा एखाद्या पांढऱ्या कागदावर सरस्वतीचं प्रतिनिधिक चित्र रेखाटून त्याची पूजा केली जाते. चला तर मग बघूया दसऱ्याला सरस्वतीचं चिन्ह अगदी सोप्या पद्धतीने कसे काढावे. सरस्वती चिन्ह हे एखाद्या पाटीवर किंवा व्हाईट कलरच्या कागदावर काढलं तरी चालतं. शक्यतो तुम्ही पाटीवरच काढा. सगळ्यात पहिले सरस्वती चिन्ह काढायच्या वर श्री हे नाव लिहावं आणि मराठीमधून 1 नंबरचा आकडा असतो अशाप्रमाणे आपल्याला 9 आकडे काढून घ्यायचे आहेत. 1 नंबरचे आकडे काढून झाल्यानंतर पहिल्या 1 पासून शेवटच्या 1 पर्यंत अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला काढायचं आहे. अशाच प्रकारे 1 झाल्यानंतर लगेच दुसरं घ्यायचं आणि दुसरंसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला काढायचे आहे. जर तुमची वाकडी रेष येत असेल तर तुम्ही पट्टीचा वापर केला तरी चालेल. अशाच प्रमाणे आपल्याला 9 सर्व काढून घ्यायचे आहेत. अगदी सोप्या पद्धतीने हे सरस्वतीचं चिन्ह काढण्यात येतं. किंवा तुम्हाला विकत आणायचं असेल तर तुम्ही विकतही आणू शकतात. पण शक्यतो अशा प्रकारे घरीच तुम्ही पाटीवर हे सरस्वतीचं चिन्ह काढा आणि दसऱ्याच्या दिवशी याचे पूजन करा. याला खूप महत्त्व आहे. अशाच प्रकारे मी सर्व काढून घेणार आहे. याची सरस्वतीची रांगोळीसुद्धा काढतात. तर काही जण फक्त 1 नंबरचे आकडे हे 5 वेळा घेऊन त्याचीसुद्धा सरस्वती चिन्ह काढतात. अशा प्रकारे सरस्वतीचं चिन्ह काढून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला दोघी बाजूंना उभ्या 2 रेषा मारायच्या आहे आणि एकीकडे आपल्याला सरस्वतीच्या चिन्हाच्या बाजूला खाली स्वस्तिक काढायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला ओम लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी सरस्वती चिन्ह पाटीवर किंवा एखाद्या पांढऱ्या शुभ्र कागदावर काढू शकतो आणि दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करताना पाटीपूजन करताना त्या ठिकाणी ठेवून त्याची पूजा करायची. तसेच दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरातील सर्व ग्रंथ, वह्या, पुस्तकं, तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांचे वह्या पुस्तकं, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांचे वह्या पुस्तकं, घरातील कामकाजाचे जे वह्या असतात त्यांचे आपल्याला या दिवशी पूजन करायचे असते. यावर्षी विजयादशमी ही 12 ऑक्टोबर शनिवारी आहे. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजनाला खूप महत्त्व आहे. तर याचा शुभ मुहूर्त आहे दसऱ्याच्या दिवशी 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:03 पासून ते दुपारी 2:49 किंवा दुपारी 3:06 पासून ते संध्याकाळी 4:33 सुद्धा तुम्ही शस्त्रपूजन करू शकतात. आणि जर तुम्हाला काही कारणास्तव शुभ मुहूर्तावर शस्त्रपूजन करणे शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये दसऱ्याच्या दिवशी केव्हाही शस्त्रपूजन किंवा सरस्वती पूजन करू शकतात. कारण की दसरा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. तर आता आपण बघूया की दसऱ्याला सरस्वती पूजन किंवा सर्व साहित्यांची पूजा कशी करायची. तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, जी आपली सर्व नित्यकर्म असतात ते उरकवून घ्यायची, स्वच्छ कपडे परिधान करायचे. जर तुमच्याकडे घट बसत असतील तर सकाळी देवीची पूजा करायची आहे. पूजा आरती झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून जर तुमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट हलवत असतील तर त्या घट हलवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर घटाचीही उत्तर पूजा करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला
सरस्वती पूजनसुद्धा करायचं असतं. तर सरस्वती पूजन कसं करायचं ते बघूया. सरस्वती पूजन करताना एखादी ज्या ठिकाणी आपल्याला मांडायचे आहे ती जागा स्वच्छ करावी. तुम्ही देवघरासमोर मांडणार असणार तर त्या ठिकाणीसुद्धा जागा स्वच्छ करावी. त्यानंतर त्या ठिकाणी एखादं पाट मांडावं, त्यावर लाल रंगाचं वस्त्र अंथरावं. जर तुमच्याकडे सरस्वती मातेची मूर्ती असेल तर ती आपल्याला चौरंगावर किंवा पाटावर ठेवायची आहे. सरस्वतीची मूर्ती ठेवण्या अगोदर लाल वस्त्रावर थोड्या अक्षदा अर्पण कराव्यात, अक्षदा ठेवाव्यात आणि त्यावर सरस्वतीची मूर्ती ठेवावी. आणि जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही. जर तुमच्याकडे सरस्वतीचा फोटो असेल तर तो देखील ठेवला तरी चालेल. आणि जे आपण सरस्वतीचं चिन्ह काढलेलं आहे ते सुद्धा ठेवायचं आहे. ते खूप महत्त्वाचं आहे. तसेच तुमच्या घरामध्ये जे पण ग्रंथ असतील ते ठेवायचे आहेत. देवीचे ग्रंथ किंवा कोणते दुसरे पुस्तकं असतील ते सुद्धा ठेवायचे आहे. त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जर मुलं असतील, शाळेत जाणारे असो किंवा कॉलेजमध्ये जाणारे असो, त्यांचे वह्या पुस्तकंसुद्धा आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहेत. सध्याच्या काळामध्ये लॅपटॉपला सुद्धा खूप महत्त्व आहे. त्यामुळे लॅपटॉपवर सुद्धा खूप सारे कामं होतात. तर तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी ठेवू शकतात. तसेच या दिवशी दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजनसुद्धा केलं जातं. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ठेवू शकता. उदाहरणार्थ कातर ही आपल्याला नेहमीच घरात उपयोगी ठरते. तसेच पिंचीसुद्धा आपल्याला घरात नेहमीच लागते. तर तुम्ही हे देखील पूजेमध्ये ठेवू शकतात. संपूर्ण पुस्तकं, ग्रंथ सर्व मांडणी झाल्यानंतर त्याभोवती आपण छोटीशी सुंदर अशी रांगोळीसुद्धा काढायची आहे. त्यानंतर सर्वात आधी आपल्याला पूजा करण्या अगोदर कोणतंही काम करताना सर्वात आधी आपल्याला दीप प्रज्वलन करायचं असतं. त्यामुळे सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा. तसेच तुम्हाला माहिती आहे की कोणतीही पूजा करताना सर्वात पहिले आपण गणपती बाप्पांना महत्त्व देतो. त्यामुळे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तिची पूजा करून तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. आणि नसेल तर तुम्ही सुपारी, गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. एका तामणामध्ये गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून त्यावर सगळ्यात आधी जलाभिषेक करायचा आहे. त्यानंतर दुधाभिषेक करून परत आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. आणि स्वच्छ पुसून आपल्याला एखादं छोटंसं आसन घेऊन त्यावर अक्षता ठेवून त्यावर गणपती बाप्पांची स्थापना करावी. त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू लावून अक्षता अर्पण कराव्यात आणि एक फूल अर्पण करायचं. गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला आता सरस्वती पूजन करायचं आहे. दसऱ्याला सरस्वती पूजन करण्याला खूप महत्त्व आहे. सरस्वती पूजन म्हणजे काय, तर आपल्या घरातील सर्व ग्रंथ, पुस्तकं, मुलांचे वह्या पुस्तकं, आपल्या घरातील शस्त्र यांची दसऱ्याच्या दिवशी पूजा करणे म्हणजे सरस्वती पूजन. तर आता सगळ्यात आधी आपण जी पुस्तकांची मांडणी केलेली आहेत, वह्यांची मांडणी केलेली आहेत, तसेच जे सरस्वती आपण पाटीवर किंवा कागदावर काढून घेतलेले आहेत किंवा सरस्वतीचा जर मूर्ती किंवा फोटो ठेवला असेल तर त्यांची आपल्याला सगळ्यांची पूजा करून घ्यायची आहे. हळद कुंकू लावून अक्षता अर्पण करून आपल्याला पूजा करायची आहे. हळद कुंकू लावून झाल्यानंतर अक्षतासुद्धा आपल्याला वह्या पुस्तकांवर, सरस्वती चिन्हावर, सरस्वती देवीच्या फोटोवर अर्पण करायच्या आहेत. आणि त्यानंतर फुलं अर्पण करायची आहेत. फुलं शक्यतो झेंडूची घ्यावी, कारण की दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना खूप महत्त्व आहे. फुलांसोबतच आपल्याला सर्वांवर आपट्याची पानंसुद्धा ठेवायची आहेत. आपट्यांची पानंसुद्धा अर्पण करायची आहेत, कारण की दसऱ्याला आपट्यांच्या पानांना खूप महत्त्व आहे. त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही नैवेद्यामध्ये नुसतं दूध घेतलं तरी चालेल किंवा फळांचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. त्यानंतर अजून एक दिवा प्रज्वलित करून आपल्याला सर्व वह्या पुस्तकं, सरस्वतीचा फोटो आणि सरस्वतीचं जे आपण चित्र काढलेलं आहे, चिन्ह काढलेलं आहे, त्याला ओवाळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला कोणते सरस्वतीचे श्लोक येत असतील ते सुद्धा तुम्ही म्हणू शकतात किंवा सरस्वतीची आरती येत असेल तर ती सुद्धा तुम्ही म्हणू शकतात किंवा तुम्ही यूट्यूबवर सुद्धा लावू शकतात. आणि त्यानंतर सर्वात शेवटी सरस्वतीजवळ हात जोडून आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी आशीर्वाद नक्की मागा. सरस्वती देवी चित्रात सरस्वती शुभ्र वस्त्र नेसलेली आणि अनेकदा कमळावर बसलेली दाखवतात. मोर तिच्या बाजूला असतो, हातात वीणा असते आणि सरस्वतीचे वाहन हंस आहे. सरस्वती देवी ही एक हिंदू धर्मातील प्रमुख देवींपैकी एक आहे. ती ज्ञान, शिक्षण, विद्या, कला, भाषण, कविता, संगीत, शुद्धीकरण, भाषा आणि संस्कृती देवी म्हणून तिचे पूजन केले जाते. सरस्वतीला 4 हात असतात, तर त्यामध्ये 2 हातांमध्ये सरस्वतीने वीणा धरलेली आहे. वीणा हे संगीताचं प्रतीक आहे. एका हातात माळ आहे, तर ती परमेश्वरासोबत असलेले निष्ठाचं प्रतीक आहे.
एका हातात पुस्तक आहे ते विद्येचे प्रतीक आहे. तसेच सरस्वतीचे 2 वाहन आहेत, एक हंस आणि एक मयूर. मयूर हे सौंदर्याचं प्रतीक आहे, तर हंस हे विवेकबुद्धीचं प्रतीक आहे. सरस्वती ही विद्येची देवता असल्याने तुम्ही सरस्वतीची नक्कीच दसऱ्याला पूजा करा. अशा प्रकारे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सरस्वती पूजन अगदी सोप्या पद्धतीने करायचे आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.